तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. एका बाजूला म्हणतायत तेल खाऊ नका, दुसऱ्या बाजूला म्हणतायत डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा. अरे पण तुमच्या मंत्र्यांच्या पुढं मागे 10-10, 20-20 गाड्या आहेत ताफ्यामध्ये, त्या जरा कमी करा. मोदी साहेब आज ज्या कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला गेले होते, त्यांना माहित नसावं तिथून वरून विमानं हे उडवण्यात आली. आपण विमानं उडवत असताना त्यात सुद्धा पेट्रोल लागतच ना. मग तो जर खर्च कमी केला असता, कारण माणुसकी जपत तुम्ही सामान्य लोकांना सांगते तेल खाऊ नका, पेट्रोल डिझेल वापरू नका, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये विमानं उडवली जात असतील, त्याच्याबरोबर अहिल्यानगरमध्ये सत्तेत असणारा एक आमदार उगाच द्वेष पेरणारा कुठेतरी तिथं आंदोलन मोठं करतो, सायकल रॅली काढतो, मग कुठेतरी पंतप्रधानांचं ऐकलंच नाही असं म्हणावं लागेल. मग एकटंच जायचं ना मोटरसायकलवर आंदोलन करायला, कशाला 100 मोटरसायकल घेऊन ती पेट्रोल वाया घालवलं. त्यामुळे नुसतं दाखवण्यासाठी तुम्ही जर बोलत असाल हे योग्य नाही. खरंच करायचं असेल तर तुम्ही परराष्ट्र धोरण नीट करा. पेट्रोल डिझेल स्वस्तात भारतात आणा, गॅस स्वस्तात आणा आणि आमच्या लोकांना खतापासून सगळ्याच गोष्टी स्वस्तात द्या, मग तुम्हाला आम्ही मानू. तर तुम्ही सत्तेत आहात, सत्ता भोगतायत, तुमचे काही नेते भ्रष्टाचार तिथं करतात आणि आम्हाला सांगताय, गरीबाला सांगताय अरे तेल खाऊ नको, बिस्किट खाऊ नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको. म्हणजे कहरच झाला या सरकारचा. सोनं घेण्यासाठी लोकांकडे पैसेच राहिले नाहीत. ठीक आहे, मोदी साहेब म्हणतात की असं असं करा, आपण सोनं घेऊ नका, दागिने घेऊ नका, पण त्याच्यावर कारागीर सुद्धा अवलंबून आहेत. पण त्यांच्याबद्दल कोण विचार करणार? एखादं स्टेटमेंट करणं सोपं आहे, पण त्याच्या मागे आर्थिक काय नुकसान होतं याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. आज लोकच इतकी गरीब झाले, त्यांच्याकडे पैसा नाही सोनं घ्यायसाठी. सोनं कोण आज घेतंय? तर जे सत्तेत असणारे नेते, जे मोठे मोठे व्यावसायिक आहेत आणि ठराविकच व्यावसायिकांना जी काय ताकद दिली जाते, जसं शक्तीपीठ मार्गामध्ये 1-2 कॉन्ट्रॅक्टरला तिथे कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल, आंध्राचा आणि गुजरातचा. जसं जलजीवन मिशन मध्ये सुद्धा गुजरातच्याच पाईप वापरा, दुसऱ्या कुठल्या वापरू नका. ते नेते, ते कंपनीचे मालक मात्र सोनं किलोली नाही टनाली घेतील. गरीब आमचा इतका गरीब झालेला आहे, आज त्यांना सोनं नाही तर कुठलाही खर्च करायचा पैसा दुर्दैवाने त्या ठिकाणी राहिला नाही. अशी आजची या देशाची आणि महाराष्ट्रातल्या लोकांची दुर्दैवाने या सरकारने परिस्थिती केलेली आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.